यानंतर बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबतची। या योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणात जुहू पोलिसांनी 4 जणांना अटक केली। अविनाश कांबळे, फाल्गुनी जोशी, रितेश जोशी आणि श्रुती राऊत अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्याकडून 19,43,000 रुपये हस्तगत केलेत। या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातचा आहे, सध्या तो फरार आहे। विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांची होती। लाडकी बहीणच्या नावाखाली ही बँक खाती उघडली होती। काय मोडस ऑपरेंडी होती यांची बघा। बँक खातं उघडताच तात्काळ 1,000 रुपये दिले। बँक खात्यांचा तपशील गुजरातमधल्या आरोपीला पुरवला जायचा। प्रत्येक खात्यामागे 4,000ची कमाई होत होती। आरोपींनी 2,500 बँक खाती उघडल्याची शक्यता आहे। याचाच अर्थ कोट्यवधींचा घोटाळा यात झालेला आहे।